बापरे, किती थंडी लागून राहिली. आरूचे बाबा, अहो अंगावर अजून टाका ना, अजून एखादी चादर ब्लँकेट टाका ना अंगावर, लय थंडी लागून राहिली. तीन तीन ब्लँकेटा टाकल्या तरी तुझी थंडी नाही जाऊन राहिली. चाल बरं, उठ बरं, चाल दवाखान्यात चाल बरं पटकन. तरी तुले म्हणत होतो एसी काही लावू नको जास्त. 24 तास तू एसी एसी घे ना. मग आता पडली ना आता बिमार. एसी पाहिजे होती ना तुले. चुपचाप आपल्या कूलरच्या हवेत झोपती, पंख्याच्या हवेत झोपती, तर कायले आता बिमार पडली असती. तुम्हाला काय वाटते, एसीनं बिमार पडली का मी? एसी तर साऱ्या लोकांच्याच घरी आहे. हो, एसी सर्वांच्याच घरी आहे, पण आपल्याला सवय नाही ना. हा, तू या ना होय तर एसी घेवायला लावली म्हणून घेतली मी ना, नाही तर कुठं मी एसी न गिसी घेत होतो. आपले कसे खेड्यापाड्यामध्ये मस्त थंडी हवा चालते रात्रीनं, एवढी काही गरमी होत नाही होती, कूलरच्या न होऊन जात होतो. हो, आता तुम्ही मायावरच गोष्ट फेका ना. हो, म्हणजे तुम्हाला पाहिजेच नाही होती, मग एका शब्दात म्हटल्याबरोबर जाण नाही ना. मग मग तुम्ही काही म्हटलं काय? आणि एसीची जरूरत नाही तर काय, पाहिजेच होती एसी. आणि काय झालं, एसी आणली तर एसी जरुरी आहे का एसीनंच बिमार पडली म्हणून? आणि तसे का म्हणते पडतेच बिमार, कूलरच्याही हवेनं पडतेच पहिल्यांदा बिमार. चालणं तर मग उठणं चालणं दवाखान्यात चालणं. नाही, आता राहू द्या. मी आता माझ्यानं थंडीला अंगात भरली, मी काही आता निघत नाही बाहेर. हो, नाही राहू द्या. मग मी जाईन 5 वाजता, ये जा आणि मग चाल जा दवाखान्यात. आता नाही येत मी. तर आता चाल ना, पटकन आराम लागन, थंडी चालली जाईन. ताप आहे तुझ्या अंगात म्हणून तर थंडी भरली. चाल ना पटकन, इंजेक्शन गोळ्या देईन तर पटकन आराम लागन. नाही नाही, आता मला झोपायलाच म्हणून राहिलं. आता मी काही येत नाही. मग येईन मी 5 वाजता, ये जा. हो, आता नाही, आता राहू द्या. मी आता आराम करतो, झोपू द्या मला आता. बरं, तू या मतानं बा, मी काही तुला जबरदस्ती करत नाही. तर काही नाश्ता गिस्ता काही खाऊन घे ना. खाईन ना. मग खाईन मी. मला आता आराम करू द्या. हो, आराम करू द्या. आणि बाईले कांतापाशी नेऊन द्या, आरूले नेऊन द्या तिकडे. आई आई आई, काय झालं? काही नाही बेटा, आईले ताप आला. तू आता काकूजवळ थांब. आणि आईले त्रास देऊ नको तू. जाय आता काकूपाशी जाय. जाय बाबासोबत, काकूजवळ नेऊन देते. जाय लवकर. नाही, मी त्याजवळ थांबतो. अलग होईन व माय केसाले कायले ओढून राहिले. ज्ञान वहिले, ज्ञान मला झोपू नाही देवाची आहे. न्या इले, एक तर थंडीनं थाटून गेली मी. चल बाई आरो, इकडे ये, इकडे बाबाजवळ. काय इकडे इकडे करून राहिले? घ्या ना, ज्ञान इले. पा माझ डोकं केस कशी ओढते ते. जाय आरू, जाय बाबाजवळ जाय. जाय, मला त्रास देऊ नको. चल बरं, चल. ए आरू, चल आजी जवळ नेऊन देतो. कांतानं बी येऊन नाही पाहिलं. इले ताप आला ग काय बनून. हा, कोणच नाही, माझी सासू बी नाही आली. मी एकटीच सकाळपासून झोपली आहे. घ्या भाऊजी पोहा. बाई निंबू आणा ना याच्यासोबत. भाऊजी निंबू नाहीये. बरं, राहू दे. अरे जाशील मार्केटात तर आणजो ना रे, निंबू आणजो ना. हो आई, आणा लागन आता. आज घेऊन येतो निंबू. बरं, ये शालू उठली नाही काय? नाही, तिला ताप आला, थंडी लागून ताप आला तर झोपली आहे ते. हो काय, आता म्हणूनच ते आली नाही बाहेर. मी म्हणून झोपून असन. आता हमेशा रोज उशिरा उठते म्हणून मी म्हटलं झोपली असन. ताप आला काय, मग दवाखान्यात घेऊन जाय ना तिले. चाल म्हटलं तर नाही म्हणते ते. आता आराम करू द्या म्हणते. मग 5 वाजता ये जा म्हणते, मग ने जा म्हणते दवाखान्यात. हो काय, तर आता घेऊन जातात, आराम लागून जात होता बातच. नाही म्हणते, नाहीच म्हणून राहिली तर मग आता काय जबरदस्तीने उचलून नेऊ तिले. बरं ठीक आहे. आणि रात्री तर जेवलीच नाही रे ती. रात्री टरबूज आणलं होतं ना, तर टरबूज खाल्लं ना, मग म्हणे भूक नाही म्हणे, तर मग आलीच, मग जेवलीच नाही ते. हो काय, म्हणूनच जेवली नाही ते. तर टरबूज रात्री खाल्ला ना, आता बिमार पडली काय? नाही, टरबूज खाल्ल्यानं नाही पडली ते बिमार. आता ते एसी लावला का नाही, आता एसी सर्वेलेच भावत नाही. कोणाला भावते कोणाला नाही भावत. आता एसी रात्रंदिवस, आणि किती थंड कमरा करून ठेवते ते. 24 तास नुसतं एसी मध्ये राहिनो. मग नाही थंडी होईन काय ते, म्हणून तिले ताप आला थंडी लागून.
नाही रे, आता हे साथच आहे. आता हे आभाळ बदल येते का नाही त्याच्यानं बी होते तसं. एसीनं नसते पडत बिमार. आता तू सांग आई, थंडा मोसम आहे एवढी तिनं 27-28 वर एवढं थंड वातावरण केलं तिनं. हा किती थंड होते, सेल्सिअस एवढं कम नाही पाहिजे. 24 तर ठीक आहे, आणि ते थोड्या वेळ लावलं आणि बंद केलं तर कमरा थंडा राहते. तिनं आई रातभर दिवसभर नुसतं एसी मध्ये राहून राहिली. थोडीशी ती बंद नाही करत, मग नाही तिले थंडी, मग नाही येईन का तिले ताप? तूच सांग. नाही नाही, असं गिसं काही नाही. आता 24 तास लोक एसी मध्ये राहते तर ते काय बिमारच पडते काय? 5 वाजता ये जो ना, घेऊन जाजो तिले दवाखान्यामध्ये. सुई गोळ्या देईन तर थोडंसं बरं लागन. आणि आई इले कमऱ्यात जाऊच नको देऊ. ती कणी ती हे तिले त्रास देते, केसच ओढते तिचे, तर ती रडवते, तर इले इकडेच ठेवजो. हो हो, तू काही टेन्शन घेऊ नको. इले पाहतो मी आरूले. खाऊन घे पोहा, खाऊन घे पहिले. थंडा होऊन राहिला, खाय. शालूताई, ओ शालूताई. हा बोल. शालूताई, नाश्ता करून घ्या ना. नाही, मला झोपू दे. मी काहीच नाही खात. मला बरंच नाही लागून राहिली. लय थंडी लागून राहिली मला, आणि खरंच चांगलंच नाही लागून राहिलं मला. मी काहीच नाही खात. मी आराम करतो. मग जेव्हा बरं वाटन ना तेव्हा खाईन. मग मी ठेवून दे इथं ताट. नाही ना ताई, पोटात थोडंसं अन्न जाईन तर बरं वाटन. इथं ठेवून देऊन अजून मग ते खराब नाही होईन का अन्न? नाही, पहिले खाऊन घ्या. गरम गरम आहे मस्त. डाळ भात मस्त तिखट वरण बनवलं आणि भात घ्या. गरम गरम खाऊन घ्या आणि मग मस्त आराम करा. अहो नाही कांता, खरंच सांगतो ना, मला खरंच खाऊशाच नाही वाटून राहिलं. खरं माझं तोंड बी लय कडू आलं. तर तुम्ही खा, मग बरोबर तोंड चव येऊन जाईल. आणि एकदम खाली खाली पोट राहील ना, आणि अजून तुम्हाला लुसतं लागेल. थोडंसं खाऊन घ्या, कसं बी लागेल पण खाऊन घ्या. आता तापाजारामध्ये तोंड तर खराब लागते, आणि आता तुम्हाला आंबट काही मी देऊ शकत नाही. तर तुम्ही हे मस्त गरम गरम खाऊन घ्या. आणि गरम पाणी देतो मी तुम्हाला, आणि पा मस्त तुमचा तापच चालला जाते. नाही बिचारे कांता, खरंच नको देऊ, खरंच नको. नाही ना ताई, तुम्ही ऐका ना माझी गोष्ट. अहो खरं खाऊन घ्या. मी गरम पाणी देतो ना तुम्हाला. बरं ठीक आहे, तू म्हणतं तर खाऊन घेतो. पाहतो बा, खाणं होईन तर खाईन, नाही तर राहू देईन. खाणं होते. तुम्ही वरण भात मस्त गरम गरम खाऊन घ्या, आणि मी गरम पाणी देतो तुम्हाला. आणि पाचक्याचं मस्त लागते गरम पाण्यानं, काय अंगामध्ये मस्त गरमी येईन तुम्हाला. बरं ठीक आहे, उठून बसा. हो, उठणंही नाही होतो कांता. अहो लय थंडी लागून राहिली बिचारे. हो काय, तर तुम्ही दवाखान्यात काऊन नाही गेल्या? दवाखान्यात गेल्या असत्या ना तर लवकर इंजेक्शन गोळ्यानं लवकर आराम लागला असता. मला उठणंच नाही होत, चालणंच नाही होत. मी कशी जाऊ? मला बरंच नाही वाटून राहिलं. मी कशी जाऊ? थोडंसं बरं वाटत ना, ताप उतरन ना, तेव्हा जाईन मी. सांगितलं मी तुझ्या भाऊजीले 5 वाजता ये जा बा, आणि मला दवाखान्यात ने जा. तर येईन म्हणते 5 वाजता. मग 5 वाजता जाईन दवाखान्यात. बरं घ्या मग, उठून बसा आणि घ्या भात खाऊन घ्या. मग काय हो कांता, तू बी जबरदस्ती करत. तर जबरदस्ती म्हणजे आता नाही खात केल्यानं कसं चालन? पोटात काहीच नाही, अजून घराटच नाही का तुम्ही? आणि लहान पोरगी आहे. घ्या खाऊन घ्या मस्त. पटपट खाऊन घ्या. मी गरम पाणी आणतो तुमच्यासाठी, मस्त कुणकुणा गरम पाणी आणतो. किती काळजी घेतो व तू माई. दुखलं सुकलं म्हणजे किती हे खा किती करतं. सगळी बहीण नाही एवढी विचारत, तू लय करतं बा माईवालं. दुखलं सुकलं म्हणजे मी तरी तुझे दुखलं म्हणजे मी विचारत नाही, पाहत नाही, तुले बोलते नाही, पण तू माई किती करतं. ताई, आपण एका घरात आहो. एक दुसऱ्याचं दुःख नाही जाणं लागत काय? एक दुसऱ्याचं करा लागते. तुम्ही बिमार पडल्या तर मी तुमचं करन, मी बिमार पडली तर तुम्ही माय करान, आणि सासूबाई बिमार पडल्या तर आपण दोघी मिळून करू. कोणी घरात बिमार पडला तर आपण दोघी मिळून करू. तेव्हाच तर घर स्वर्ग बनते. हो, हे बरोबर आहे कांता तुझं. आता ना आपण आता मला ठीक होऊ दे, दोघी मिळून ना काम करत जाईन. मी लय आळसपणा करतो. तू एवढी काम करून तू बिमार नाही पडत. मी आराम करतो तरी मी बिमार पडली. तसंच असते, आराम नाही करा लागत. ते म्हणते ना आराम हराम आहे, तर आराम नाही करा लागत ताई. जेवढं आपण म्हणजे काम करू ना तेवढं शरीर चांगलं राहते.
मेहनती शरीर होते. जेवढं आपण आळशी बनू ना तर काय म्हणते अंगात आळशीच राहीन. न कसं बिमार, हे दुकान ते दुकान, रच काम केल्यानं कसं मस्त खावा बी रच आणि काम बी करा आणि शरीर कणी चांगलं राहते. आणि बसून राहिलं आराम केला तर 10 बिमाऱ्या होते. हो हो, हे तर बरोबर आहे. आता मी बी करू लागतो काम तुले. हा, तू रोज सकाळी उठतो आणि मी एवढे 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपून राहतो आणि मी तर बिमार नाही पडायला पाहिजे, तरी मी आता बिमार पडली. आणि ते भाऊजी म्हणते येशी ना बिमार पडली म्हणते. सांग कांता तू मला असे म्हणते. तू सांग, गरमी नाही होत होती का म्हणून येशी लावायला लावली? गरमी सहन नाही होत होती मला. नाही नाही, असं काही नाही. आणि तसंही का नाही शालूताई, गरमी आली आणि आपण कूलर कधी, मला पहिला कूलर मध्ये का नाही नाक तोंड भरते आणि सर्दी होते, मला तापच येते. मला तर नाकतोंड नाही भरलं, फक्त तापच आला मला थंडी लागून. होतेच आहे, जरुरी नाही का येशीनच बिमार पडल्या म्हणून. मग मी तुम्हाला अजून आता पहिले हे खाऊन घ्या आणि मग कनी 1 घंट्याच्या बाद 2 घंट्यानं तुम्हाला हळदीचं दूध देईन. मस्त हळद त्याच्यात अद्रक टाकून दूध देतो तुम्हाला. आणि मस्त चांगलं म्हणजे अंगातला ताप असला का नाही निघून जाते. बरं, पण फिक्का नको द्यायचो, साखर टाकजो. नाही नाही, दुधामध्ये साखर टाकून नाही पेवा, शुगर वाढते, जास्त गोड गोड होते. तसंच पिऊन घ्यायचा मस्त गट गट. बरं बरं, ठीक आहे. आणि पहा कधी तुम्हाला सर्दी झाली ना, तुम्ही रोज हळद मीठ टाकू खा. अशीच म्हणजे पावडर, हळदी पावडर आणि त्याच्यात उलीचं चिमूटभर मीठ आणि ते रोज रोज खावाचं चिमूटभर. आणि पहा तुमची सर्दी ताप गायब होते. गोळी घ्यायची जरूरतच नाही पडत. मला सर्दी होते ना, ताप येते, सर्दी येते ना, मी तशीच करतो, हळद मीठच खातो, तर माझी सर्दी गायब होते आणि ताप बी गायब होते. आणि मस्त गिलास भर दूध पिऊन घेतो हळदीचं. हो काय, म्हणून तू जास्त दवाखान्यात बिमार पडताना नाही दिसत. तुम्ही पाहिलं कधी मला बिमार पडते? मी कधीच बिमार नाही पडत. नाही नाही, अशी नको बोलू. असं नाही बोला. चांगलं आहे तू बिमार नाही पडत. आता कधी तोंडातून शब्द नको काढजो. नाही, ठीक आहे, मी गरम पाणी आणतो. खा बरं पटापट, हे थंड होऊन जाईल. हो हो कांता, खातो. किती माझ्या डोकंही दुखून राहिलं. कांता माई किती काळजी करते, कोणी नाही एवढं विचारत. दुखलं म्हणजे खरंच. आणि तरी मी कांताला किती बोलत राहतो, तिच्या कामामध्ये मदत बी नाही करू लागत, तरी माया दुखलं म्हणजे कांता किती माझ्यासाठी हे देन किती काळजी करते माईवाली कांता. मी लहान जाऊ असून बहिणीसारखी राहते, ताई करत राहते, तरी मी एवढी बोलतो तरी ताई करते. आणि काल टरबूज आणलं, तर 2 चिऱ्या खाल्ल्या. आणि तिला मी ना असं नाही का तू खाय 2 मी खातो 1, असं नाही. आणि 2च्या 2 चिऱ्या मी घेऊन घेतल्या, म्हणून ते बरोबर आहे तिचं. म्हणून मी कावरली, अशी बिमार पडली. मग किती चांगली कांता आहे. आता ना मी कांताला मी बहिणीसारखंच वागवत, घासातला घास देत जाईन. कधी मी तिला बोलणार नाही. तशी तर मी बोलतही नाही म्हणा तिला जास्त, पण मी तिले कामच लय सांगतो. आयतं मागतो, कामामध्ये मदत नाही करू लागत. नाही, आता ना दोघी मिळून काम करू लागत जाईन. शालू, काय झालं काऊन? शालू, चल उठ बरं, चाल मी नेतो तुले दवाखान्यात. आता ह्या येईन काही तुले 5 वाजता येईन काही. हा, त्याला अजून दगदग होईन. चाल बरं, चाल मी नेतो तुले. रडू नको, खाऊन घे, डाळ भात खाऊन घे आणि चाल. साजूबाई, मला लय सनसन लागून राहिलं. हे म्हणत पण मायानं उठणं बसणं नाही होऊन राहिलं, चालणं नाही होईन, म्हणून मी नाही गेले. आता चालायची काय गोष्ट होती? घराच्या बाहेरच चालत जावाचं होतं तुले, मग तर तू गाडीवरच नेत होता ना. साजूबाई, पण मला गाडीवर मला उठूच्याच नाही वाटून राहिलं म्हणून. काही नाही, चाल बरं, मी धरून येतो तुले. नाही सासूबाई, राहू द्या ना, हे येतील 5 वाजता, मग चाले जाईल. तोपर्यंत लागन मला चांगलं. आता कांता गरम पाणी देते, आता वरण भात खाऊन घेतो, थोडा आराम करतो, मग बरं लागन. अहो भैयाडे, शालू, चाल म्हटलं तर पटकन तयारी करत जाय, चालत जाय बा. मला हे दुखणं घेऊन बरं नाही वाटत. तू राय का कोणी राय, दुखणं घेऊन बरं नाही आहे हे. चल पटकन खाऊन घे पटकन आणि चाल मग.
मी बाहेर बसतो. बरं ठीक आहे.